यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी काय केले? बिपिनदादा कोल्हे. सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 61व्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक राजेंद्र व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्वाती कोळपे या उभयंतांच्या हस्ते संपन्न झाली. प्रारंभी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यकारी संचालक बाजीरावजी सुतार यांनी चालू गळीत हंगामाचा आढावा घेऊन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाने इथेनॉल बाबत घेतलेल्या धरसोडीच्या धोरणामुळे सहकार मंत्री कोल्हे कारखान्यास त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसल्याने त्याबाबत माननीय न्यायालयात दाद मागितली असून त्याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. त्यातून केंद्र स्तरावर सर्व साखर कारखान्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करत सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मुक्त अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कारखान्याचे अभ्यासू नेतृत्व विवेक भैया कोल्हे यांच्या सारथीने अनेक नवनवीन प्रकल्प हाती घेतले असून ते येत्या 6 महिन्यात पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. उपाध्यक्ष मनीष गाडे, साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष मनीष गाडे यांनी आभार मानले. सचिव TR कानवडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षा या गोदावरी उजव्या आणि डाव्या कॅनलच्या शेतकऱ्याला भोगावं लागत आहे आणि ती जर कधी खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त करायचा असेल तर पश्चिमेचं पाणी पुरवायला उगाच 3000 कोटीच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा 500-600 कोटी रुपये सुद्धा लागणार नाही त्याला. जे तिथं 440-50 TMC पाणी जे आपल्याकडे आज डेफिसिट आहे ते वळवायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. कारण की आदरणीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस मुकणे असेल, कश्यपी असेल, वालदेवी असेल, भाम असेल, भाऊली असेल या सगळ्या धरणांना चालना दिली म्हणून इतके वर्ष गेल्या 84 पासून तर आतापर्यंत आपण जगत आलेलो आहे. यांनी एक नवीन थेंब सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेला नाही. ते हेच उगाच गप्पा गोष्टी करण्यापेक्षा शेतकरी असेल किंवा कोपरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल उगाच 150 कोटीचं किती झालं त्याच्यावरती मी नंतर बोलेल काय झालं काय नाही. त्याच्या अगोदर 4 नंबरचा तळा सुद्धा ते 25-30 एकराचा आहे, त्यात 5 नंबरपेक्षा मोठा आहे. उगाच काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या, लोकांना दिशाभूल करायचं यापेक्षा कोणी प्रश्न उपस्थित केले, या स्थितीला कोणी आणलं लोकांना हे आपण नीट पाहिलं पाहिजे. आजही शेतकरी वर्गाने आपल्या हक्काच्या साठी लढा द्यायला सज्ज झालं पाहिजे. मी सांगतो जर कधी हे सांगतात 3000 कोटीचे जर कधी पैसे आणले म्हणून शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की पश्चिमेचं पाणी पुरवायला वळवण्याच्यासाठी यांनी किती रुपये आणले हे सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावोगावी यांना आता प्रश्न केला पाहिजे की आमच्यासाठी काय केलं. हे जे पाणी हा जो 2005 साली तुमचे पिताश्री विधानसभेमध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते झोपलेले होते का? त्यांच्या काळामध्ये हा काळा कायदा आला आणि समन्यायी म्हणजे आपलं पाणी खाली मराठवाड्याला, त्या मराठवाड्याला जायकवाडीला देण्याच्या बद्दल आमचं म्हणणं नाही, पण पश्चिमेचं पाणी जर कधी त्यावेळेस धरणं सुरू केले असते तर हा डेफिसिट भरून निघाला असता. म्हणजे एकाच्या तोंडाचं काढून दुसऱ्याला त्या ठिकाणी द्यायचं ही जी चुकीची भूमिका आणि त्यांना यांनी पाठिंबा दिला या प्रवृत्तीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. अन्यथा या लोकसभेमध्ये सुद्धा आणि पुढे सुद्धा लोक तुम्हाला शेतकरी वर्ग हा फिरू देणार नाही हे मी 100% तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कारण की शेतकरी जागा झालेला आहे. जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या हातात असताना तुम्ही केलं नाही उगाच गप्पा गोष्टी करता. मला वाटतं की त्याचा मी नंतर समाचार घेणार आहे. कारण की आज शेतकरी हा जो नागावला गेलेला आहे हा कोणामुळे नागावला गेला, कोणामुळे परिस्थिती आली. आज प्यायला उद्या प्रत्येक गावामध्ये प्यायला पाणी उरणार नाहीये. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे आजच प्यायला पाणी लोकांच्याकडे विहिरीमध्ये राहिलेलं नाही. ज्यांचे तळे भरलेले होते 8 दिवसात तळे रिकामे झालेले. ही परिस्थिती आहे.
जनावरांना चाऱ्याला चारा शिल्लक नाहीये. आज आपण पाहतोय की चारा जवळजवळ तिथं जी पेंडी 25 रुपयाला होती तिचा भाव आज 75 रुपये झालेला आहे. 25 रुपयाची पेंडी 75 रुपयाला त्या ठिकाणी चाऱ्याची झालेली आहे. तिप्पट भाव आज वाढलेला आहे. आज कारखान्याचा पट्टा पडला. अजून बाकीचे जर कधी कारखान्याचे पट्टे पडले 8 दिवसामध्ये कारखाने सगळे बंद झाल्यानंतर चाऱ्याचे भाव हे गगनाला पोहोचणार. याचा काय कोणी विचार केला? त्या संदर्भामध्ये काय फक्त राजकारण डोक्यात 24 तास घेऊन चालणारी जी मंडळी असते, शेवटच्या घटकेला लोकांना काहीतरी लालूच दाखवून त्या ठिकाणी काहीतरी करायचं. पण ज्या मूळ लोकांचा गाभा आहे, ज्या मूळ समस्या आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष जर कधी केलं, मला वाटतं की इथून पुढं ज्या थापा त्यांनी आतापर्यंत मारल्या त्या थापाला थारा लोक त्या ठिकाणी देणार नाही. त्यावेळेस योग्य वेळेस आल्यानंतर मी बोलणार आहे.